श्री स्वामी समर्थ. आम्ही आईकडे आलो होतो, मुलांनी फरमाईश केली की आम्हाला दाबेली खायची. त्यासाठी मी तर मसाला नव्हता म्हणून घरीच मसाला तयार करून छान टेस्टी अशी दाबेली तयार केली आहे. त्याची रेसिपी तुम्ही डिटेलमध्ये पहा, तुम्हाला खूप आवडेल. घरीच मी चिंचेची चटणी पण बनवली आहे आणि मसाला पण बनवला आहे. हा मसाला मी कसा बनवला आहे, कशी दाबेली तयार केली आहे, या आधी पण मी व्हिडिओ टाकला होता, पण तो तयार दाबेली मसाल्याचा होता. हा घरीच दाबेली मसाला तयार केला आहे, म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी तर मी कढईमध्ये मोठा चमचा खोबरं घेतलंय, आपलं सुके खोबरं आहे. आता त्याला छान आपण परतून घेऊ, जास्त नाही भाजायचं, मंद गॅसवर भाजणार आहोत. आता 2 टीस्पून आपण धने घेणार आहोत, अख्खे धने. धने नसेल तर तुम्ही धने पावडर वापरलं तरी चालेल नंतर. आता याला पण छान आपण भाजून घेऊ. आता यात मी 1 चमचा जिरे घालून घेणार आहे. आता यात मी खडे मसाले घालणार आहे. 2 छोटे तुकडे मी दालचिनीचे घेतले, 2 वेलची घेतल्या, हिरव्या वेलची. तुम्ही मोठी मसाला वेलची पण घेऊ शकता. 1 चमचा मी मिरे घेतले, अर्धा चमचा लवंग घेतली, 1 तमालपत्र कापून घेतलंय तुकडे करून. आता 1 चमचा मी बडीशेप घेतली. असं सगळं आपण आता परतून घेऊ. जास्त नाही, गॅस बंद करून दिलाय मी, कारण आपली कढई तापलेली आहे. आता याला छान आपण परतून घेऊयात. आता मी अर्धा चमचा आपलं साधं मीठ घालून घेतले. असं परत थोडंसं भाजून घेऊ. आणि आता याला थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत. जास्त बारीक करायचं नाही आपल्याला. मिक्सरच्या भांड्यात घेतले मी. आता इथे आपण बाकी वस्तू टाकून घेऊ. मी चिमूटभर यात हिंग घातलंय, हिंगाची छान टेस्ट येते. काळं मीठ घेतलंय अर्धा टीस्पून आणि लाल तिखट घातलंय. तुम्ही यात बेडगी मिरची पावडर, काश्मीरी पावडर पण घालू शकतात. काश्मीरी मिरचीमुळे छान कलर येतो, पण मी तर साधीच घरची मिरची वापरली आहे तिखट. आता 1 टीस्पून आपण साखर घालू, म्हणजे छान गोड चव येते, आंबट गोड. आता याला छान बारीक वाटून घेतले बघा, असं वाटलंय. छान आपलं वाटून झालंय. आता इथं मी चिंचेची चटणी तयार करायला घेते. इथं मी गूळ आणि चिंच एकत्र भिजायला टाकली होती 1 तासापूर्वी. आता ते छान आपण गाळणीमध्ये गाळून घेऊया आणि त्याचा गर काढून घेणार आहोत. मी तर गुळाचा वापर केला आहे. आता कढईमध्ये आपण हे सारण छान उकळी येईपर्यंत आपण छान मंद गॅसवर गरम करू. त्यात मी काळं मीठ घातलंय चवीसाठी आणि साधं मीठ घातलंय. आता त्याला छान मिक्स करू. थोडंसं हिंग पण घातलंय आणि लाल तिखट घातलंय अर्धा टीस्पून. आता याला छान उकळी येऊ देऊ आपण. थोडासा घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये मी काढून घेईल. हे बघा, अशी छान उकळी आली याला. मस्त आंबट गोड आपली चिंचेची चटणी तयार झाली. आता इथं परत आपण जो मसाला परतला त्याच कढईत मी थोडं तेल घेतलंय. त्यात आता आपण जो तयार केला होता आपला दाबेली मसाला तो घालून घेतलाय अर्धा टीस्पून आणि त्यात थोडी चटणी घातली, म्हणजे तिखट, लाल तिखट घातलंय. आणि आपले जे भाजले शेंगदाणे, खारे शेंगदाणे ते घालून घेतले, म्हणजे आपल्या अशी मसाला शेंगदाणे तयार होतील दाबेलीसाठी. हे बघा, शेंगदाणे घालून घेतले. याला छान आपण परतून घेऊ. आता ते मसाले शेंगदाणे बाजूला काढून घेऊ. आता त्याच कढईत आपण थोडा अजून तेल वाढवून मसाला वाढवू. इथं मी 2 टीस्पून दाबेली मसाला घेतलाय. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. आता आपल्याला एक बाकी मसाले घालायची गरज नाहीये, फक्त आपण दाबेली मसाला घालू. याला छान आता परतून घेऊ. आता आपण शिजवून ठेवलेले मॅश केलेले आपण बटाटे घालून घेणार आहे. यांना छान आता मिक्स करून घेऊ आपण. एकदम सोपी दाबेली आहे, पटकन झटपट तयार होणारी आहे. त्यासाठी एकदा नक्की ट्राय करा तुम्ही, आणि कशी झाली ते कमेंट्स नक्की करा. असं छान परतून घेतलं, एकजीव झालंय सगळं. आता एका ताटामध्ये आपण हे सारण पसरून घेऊ आणि त्यावर आपण डाळिंबाचे दाणे घालून घेतले. असे छान पसरून घेतल्यावर आपलं दाबेली तयार पटापट जमतं करायला. आपण इथं ओलं खोबरं बी घालू शकतो वरून. आता इथं जे मसाले शेंगदाणे आपण तयार केले होते ते पण यावर छान पसरून घेतलेत. आता बारीक चिरलेला कांदा पसरून घेतलाय. असं छान आपण सारण तयार करून घेतलंय. बघा, सुंदर आपलं सारण दिसून राहिलं. तुम्ही यात बारीक कोथिंबीर पण घालू शकता, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती. आता बघा, हे दाबेलीचे पाव भेटतात बेकरीमध्ये, ते पाव असे मध्यभागी कापून घेतलेत आपण. आता याला दोघं बाजूने आपण
चिंचेची चटणी लावून घेऊ. असे छान त्यांना उलवून घ्यायचे. आता मी 2 पावांची दाबेली तुम्हाला तयार करून दाखवते. आता याला आपण दोघा बाजूने छान चिंचेची चटणी लावून घेतली आपण दोघा बाजूने. तुम्हाला या आवडे तर लसाई चटणी पण तुम्ही लावू शकता. आता इथं जे आपण सारण पसरवलं होतं ते आता यात भरून घेऊ आपण. थोडं जास्त भरायचं सारण. आता छान असं सारण आपलं भरून झालंय. त्यावर आता आपण 2-3 आता मसाले सारण भरलं. आता आपण यावर आता मसाले शेंगदाणे घालून घेऊ. थोडे बारीक चिरले कांदा घालून घेऊ. असं कांदा छान घालून घेतले आपण. आता हे छान बंद करून घेऊ आणि तव्याला आपण बटर किंवा तूप लावून घ्यायचं. मी इथं तूप लावलेलं आहे आणि त्यावर हे आपला पाव ठेवून घेऊ सारण भरलेला आणि याला छान असं वरून प्रेस करायचं. म्हणजे दाबेली छान खरपूस पण होते आणि छान दाबली जाते आपली. आता वरून थोडं अजून तूप टाकलंय. आता एका बाजून छान फ्राय झालं, वरून तूप लावलंय. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ आपण. असं पलटवून घेऊ त्याला. तुम्ही एका टायमाला 4-4, 5-5 दाबेली बी तयार करू शकता. आता दुसऱ्या बाजून पण आपलं छान फ्राय होतंय बघा. असं दोघं बाजूने आपली दाबेली फ्राय झाली आहे. आता आपण याला बाहेर काढू आणि ताटात शेव पसरवली त्या चारी बाजूला पण छान शेव लावून घेऊ. तुम्ही आधी पण शेव लावू शकता पण ती तव्यावर जळते म्हणून मी पूर्ण दाबेली भाजल्यानंतर मग शेव लावली. आपली दाबेली छान तयार झाली बघा. किती टेस्टी आपली दाबेली तयार झाली. घरच्या घरी छान मसाला तयार करून ही आपण दाबेली तयार केली. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर नक्की करा. आणि कशी झाली दाबेली तुम्ही तयार केली का ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.